नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण या ठिकाणी LLB CETचा जो काही सिलेबस आहे 3 वर्षाच्या कोर्ससाठी, तर तो या ठिकाणी आज आपण डिस्कस करणार आहोत. तर याच पद्धतीनं आपण जो काही LLB CET जो काही 5 वर्षाचा कोर्स आहे LLBचा, तर त्यासाठी LLB CETचा सिलेबस काय असेल तर तो देखील आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. तर चला तर आपण स्टार्ट करूया या आजच्या आपल्या सेशनला. तर त्यापूर्वी मी एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की आपण जर बघितलं तर बऱ्याच लोकांना जो काही सिलेबस आहे CETसाठी तर तो माहिती नसतो आणि त्याच पद्धतीनं कोणत्या प्रकारचे क्वेश्चन हे विचारले जाणार आहेत तर ते देखील माहिती नसतं. तर जो काही कोर्स आहे तर यामध्ये जो काही आपला सिलेबस आहे तर त्यातला जो काही आपला पार्ट आहे जनरल नॉलेज, तर या ठिकाणी आपण त्याची एक सिरीज स्टार्ट करणार आहोत. तर आपण जर या माझ्या व्हिडिओला भरघोस असा प्रतिसाद जर दिला तर आपण मागील 1 वर्षाचे या ठिकाणी जे काही जनरल नॉलेज आहे LLB CETच्या दृष्टीनं महत्त्वाची, तर ती आपण या सिरीजमध्ये बघणार आहोत. तर चला तर आपण स्टार्ट करूया. आधी आपण जो काही सिलेबस आहे तर तो डिस्कस करूया. तर जो काही सिलेबस आणि मार्किंग स्कीम आहे की जो आपला LLB 3 इयरचा कोर्स आहे तर त्याचं जे काही CET आहे तर त्यासाठी मार्किंग स्कीम आहे तर ती आपण बघणार आहोत. तर यामध्ये आपण जर बघितलं तर एकंदरीत जी काही महाराष्ट्र CET सेल आहे तर त्यांनी जे काही 4 एरियाज केलेले आहेत, तर त्या 4 एरियांपैकी जो काही पहिला एरिया आहे तो म्हणजे काय तर लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग. तर यावरती आपण जर बघितलं या ठिकाणी तर 30 क्वेश्चन विचारली जाणार आहेत. जो काही आपला पहिला एरिया आहे तर नंबर ऑफ क्वेश्चन त्याच्यात किती असतील तर 30 आणि प्रत्येक क्वेश्चनला किती मार्क असेल तर 1. या पद्धतीनं आपण जर बघितलं तर एकूण जो काही लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग आहे तर ते 30 मार्कांसाठी आपल्याला आहेत. तर या ठिकाणी जो काही आपला सेकंड एरिया आहे तर तो आहे जनरल नॉलेज विथ करंट अफेअर. तर याच्यासाठी किती क्वेश्चन असतील तर ते 40 क्वेश्चन असतील आणि प्रत्येक क्वेश्चनसाठी 1 मार्क असणार आहेत. तर या पद्धतीनं या सेक्शनसाठी किती तर 40 मार्क असणार आहेत. त्याच पद्धतीनं आपण जर बघितलं एरिया तिसरा तर त्यामध्ये लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंग असणार आहे. तर त्यातली जी काही नंबर ऑफ क्वेश्चनची संख्या असणार आहे तर ती 30 असणार आहे आणि प्रत्येक क्वेश्चनसाठी 1 मार्क असणार आहे. अशी या पद्धतीनं जो काही लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंग हा 30 मार्कासाठी विचारला जाणार आहे. आणि जो काही चौथा एरिया आहे आपला तो म्हणजे इंग्लिश. तर याच्यात जी काही नंबर ऑफ क्वेश्चनची जी संख्या आहे तर ती आहे 50. आपण जर बघितलं या 4ही एरियाजमध्ये तर सगळ्यात जास्त वेटिंग कशाला आहे तर ते इंग्लिशला आणि प्रत्येक जो काही क्वेश्चन आहे तर तो 1 मार्कासाठी असं या पद्धतीनं जे काही 50 मार्क असणार आहेत. तर आपण जर एकंदरीत बघितलं तर टोटल जो काही आपला पेपर आहे तर यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन्स किती असणार आहे 150 आणि त्याच्यासाठी टोटल मार्क किती असणार आहे तर ते देखील 150 असणार आहेत. तर ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्यायची की जे काही आपल्याला मेरिटच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे. ओके. तर आपण जो काही सिलेबस आहे तर त्यातला जो काही आपण एक वेटेज बघूया. तर इंग्लिशला या ठिकाणी सर्वात जास्त वेटेज आहे. त्यानंतर सगळ्यात जास्त वेटेज आहे जनरल नॉलेज विथ करंट अफेअर. तर हा जो काही सेक्शन आहे तर याची आपण एक सिरीज स्टार्ट करतोय की जी CETच्या हिशोबाने असेल, आपल्या LLB CETच्या हिशोबाने. आणि आपण जर या सिरीजला भरघोस असा प्रतिसाद जर दिला तर आपण LLB CETच्या दृष्टीनं जे काय मागील 1 वर्षाचं GK आहे तर तो या सिरीजमध्ये आपण बघणार आहोत. तर त्यासाठी निश्चितपणे जो काही आपला चॅनल आहे ज्ञानसागर तर याला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, जेणेकरून मी जेव्हाही जनरल नॉलेज असेल किंवा इंग्लिशवरती देखील आपण काही व्हिडिओ बनवणार आहोत तर ते अपलोड जेव्हा मी करेल तर त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याच पद्धतीनं जर आपण शक्य झालं तर लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंग याच्यावरती देखील आपण एखादा व्हिडिओ किंवा 2-3 व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू की ज्यात तुम्हाला आयडिया येऊन जाईल की कोणत्या पद्धतीनं जे काही महाराष्ट्र TET सेल आहे तर ती क्वेश्चन आपल्याला एक्झाममध्ये विचारत असते. तर आपण या ठिकाणी आत्ता जो काही बघितला तर तो आपण जो आहे तर मार्किंग स्कीम या ठिकाणी आपण बघितली. तर आणि या ठिकाणी जे काही त्या मार्किंग स्कीमच्या अंडर जे काही 4 एरियाज दिले महाराष्ट्र TET सेलने तर ते आपण या ठिकाणी डिस्कस केले. आता जरा सिलेबस आपण इन डिटेल्समध्ये बघूयात. आणि जे काही एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाच्या सूचना असतात तर त्या अतिशय इम्पॉर्टंट असतात की जे आपण जर महाराष्ट्र TET सेल ही जी काही अधिकृत वेबसाईट आहे जी काही एक्झाम आपली कंडक्ट केली जाते तर त्याची
तर त्यात काही महत्त्वाच्या सूचना आहेत तर त्या मी तिथून डाउनलोड केल्या आहे. म्हणजे मला सांगायचं असं आहे की हे अतिशय ऑथेंटिकेट डाटा आहे आणि त्याच्यावरती आपण 100% रिलाय करू शकतो आणि पेपरसुद्धा तसंच असणार आहे किंवा पेपरची जी काय थिअरी असणार आहे किंवा जो काही पॅटर्न असणार आहे तर तो देखील तसंच असणार आहे. तर या ठिकाणी आपण जे काही महत्त्वाचे पॉईंट आहे तर ते या शॉर्ट व्हिडिओमध्ये कव्हर करू आणि नेक्स्ट जो काही व्हिडिओ आपण बनवू तर तो आपला या ठिकाणी आपल्या सिलेबसचा असेल की जो आपल्याला अभ्यासक्रमात विचारला जाणारा जनरल नॉलेज विथ करंट अफेअर असेल, लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंग असेल किंवा इंग्लिश असेल याच्यावरती आपण ते व्हिडिओ सिरीज बनवणार आहोत. तर आपला या ठिकाणी भरघोस प्रतिसाद अतिशय महत्त्वाचा आहे. तर आपण आधी पेपरविषयी थोडंफार जाणून घेऊयात. तर याच्यात जो काय आहे तर क्वेश्चन विल बी ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स विथ 4 ऑप्शन्स. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जो काही पेपर असणार आहे तर तो बहुपर्यायी असा पेपर असणार आहे. म्हणजे आपल्याला जो काही प्रश्न विचारला जाईल आणि त्याच्या खाली 4 पर्याय दिलेले असतील तर त्यापैकी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा किंवा टिक करायचं आहे. म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स ज्याला आपण म्हणतो. तर या ठिकाणी आपण मल्टिपल चॉईसची देखील प्रॅक्टिस करणार आहोत. तर अतिशय महत्त्वाचं आहे. तर पेपरचा पॅटर्न कसा असणार आहे, ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चन विथ 4 ऑप्शन की जो मी तुम्हाला सांगितलं की काय पद्धतीने ते असतील. त्यानंतर जो काही पुढचा आपला पॉईंट आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आहे. कारण मुलं काय करतात त्यांना माहिती नसतं एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे किंवा नाही. तर अतिशय लिमिटेड पेपर सॉल्व करतात. त्यांना असं वाटतं की आपले जे काही निगेटिव्ह मार्किंगमध्ये मार्क जाऊ नये त्याकरिता. बट या ठिकाणी जर आपण बघितलं तर देअर इज नो निगेटिव्ह मार्किंग. ओके, म्हणजे कोणत्याही पद्धतीचं जो काय आहे तर नकारात्मक मार्किंग या ठिकाणी किंवा गुणात्मक पद्धत या ठिकाणी नाही. म्हणजे आपल्याला या ठिकाणी मॅक्झिमम पेपर सॉल्व करायचा आहे किंवा पूर्ण अटेम्प्ट करायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा जो काय अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे तर टाईम अलॉटेड इज 2 hours दॅट इज 120 minutes. म्हणजे या ठिकाणी जो काही आपल्याला वेळ अलॉट केलेला आहे एक्झामसाठी तर तो किती असणार आहे तर तो 2 तास असणार आहे. म्हणजेच 120 मिनिटं 120 मिनिट्स अतिशय सफिशियंट असा वेळ आहे. आणि आपल्याला आपण या ठिकाणी ऑलरेडी बघितलं आहे तर क्वेश्चन किती असणार आहे आपल्याला या ठिकाणी 150 क्वेश्चन. त्याच्यासाठी आपल्याला किती मिनिटं असणार आहे तर 120 मिनिटं. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना जो काय तर तो टाईम मॅनेजमेंटचा इश्यू असतो तर त्याच्यासाठी आपल्याला मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स हे सोडवणं अतिशय महत्त्वाचं ठरतं की ज्याची आपण प्रॅक्टिस केली पाहिजे डेली. ओके, तर अतिशय महत्त्वाचा पॉईंट हा होता टाईम अलॉटेड. त्याच्यानंतर नो निगेटिव्ह मार्किंग. ओके, तर पुढचा जो काय आपला पॉईंट आहे तर तो द क्वेश्चन विल बी इन इंग्लिश अँड मराठी. आता जे काय आपला पेपर असणार आहे तर तो 2 लँग्वेजमध्ये असणार आहे. त्यातली पहिली लँग्वेज म्हणजे कोणती तर ती इंग्लिश आणि त्याच्यानंतर सेकंड लँग्वेज कोणती तर ती म्हणजे मराठी. आता या ठिकाणी जो काय आपला चौथा एरिया जो होता इंग्लिश की जो 50 मार्कासाठी आहे तो इंग्लिशमध्येच असणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही की पेपरमध्ये 2 लँग्वेज मराठी आहे म्हणजे इंग्लिश पण मराठीत असेल तर असं होणार नाही. प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात घ्यायची. त्याच्यानंतर जो काही आपला पुढचा पॉईंट आहे द मॉक टेस्ट लिंक फॉर प्रॅक्टिस विल बी प्रोव्हाइडेड फॉर द कॅन्डिडेट टू प्रिपेअर देमसेल्फ फॉर ऑनलाईन CET. आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपल्या वेबसाईटवरती एक शेवटी ज्यावेळेस आपले हॉल तिकीट इश्यू होतात तर त्यानंतर एक लिंक पब्लिश होते की त्यामध्ये जनरली सांगितलं जातं की कशा पद्धतीचा जो काही आपला ऑनलाईन पेपर आहे तर तो असणार आहे. ओके, तर त्याचं हा एक पॉईंट त्यांनी त्या ठिकाणी दिला आहे. त्यानंतर जो काय आहे तर आपण थोडंसं सिलेबस इन डिटेल्समध्ये बघूयात की जो काही कंटेंट आहे सिलेबसचा तर जो काही 4 एरियात तो डिवाईड केला होता तर त्यापैकी आपला जो पहिला एरिया होता लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग. तर याच्यात इन डिटेल्समध्ये जो काही कंटेंट आहे कंटेंट ऑफ सिलेबस या ठिकाणी आपण जर बघितला 11.7 हा जो काही पॉईंट आहे. आणि ही जी काही मी इन्फॉर्मेशन आहे तर ती जी काय आपली MSCETची अधिकृत वेबसाईट आहे तर त्याच्यात जो काही इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे तर त्यातनंही मी घेतलं आहे. म्हणजे जे काही जो काही पेपर असणार आहे तर तो टोटली याच सिलेबसवरती डिपेंड असणार आहेत. ओके, तर जो आपण काय बघत होतो लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग याचा इन डिटेल्स कंटेंट. द सब्जेक्ट विल टेस्ट कॅन्डिडेट्स इंटरेस्ट टुवर्ड द स्टडी ऑफ लॉ. ओके, म्हणजे जो काही उमेदवार असणार आहे किंवा जो काही परीक्षार्थी असणार आहे तर त्याचा लॉचा जो काही अभ्यासाप्रती किती त्याला इंटरेस्ट आहे तर हे त्यांना जाणून घ्यायचं आहे. लीगल ॲप्टिट्यूड अँड प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी म्हणजेच काय तर लीगल ॲप्टिट्यूड असणार आहे आणि प्रॉब्लेम सॉल्विंग त्याच्यात तो कसा प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो तर ते आपण बघूयात. 1-2 क्वेश्चन याची आपण ज्यावेळेस टेस्ट किंवा आपण ज्यावेळेस पुढचे नेक्स्ट व्हिडिओ बनवू तर त्याच्यात कोणत्या प्रकारचे असतील तर हे देखील आपण बघणार आहोत. द क्वेश्चन विल बी फ्रेम विथ द हेल्प ऑफ लीगल प्रिपोजिशन्स and set of the facts to which said
प्रिपोजिशन हॅव टू बी अप्लाइड, म्हणजे जे काय असणार आहे तर जे काही लिगल फॅक्ट्स असतात किंवा काही गोष्टी असतात तर त्याच्यानुसार हा जो काही आहे तर ते या ठिकाणी आपल्याला कंडिशन देतील आणि त्याच्यातला बेस्ट पर्याय कोणता तर हे आपल्याला निवडायला सांगतील. सम प्रिपोजिशन्स मे नॉट बी ट्रू इन द रिअल सेन्स, म्हणजे त्यातलीच काही बरोबर देखील नसतील. द कॅन्डिडेट विल हॅव टू ॲज्युम द ट्रूथ ऑफ द सेन्स प्रिपोजिशन्स अँड द आन्सर द क्वेश्चन ड्रॉइंग वेल सपोर्टेड कन्क्लुजन. ओके, तर या ठिकाणी आपल्याला जो काही ट्रूथ आहे तर ते कोणतं असेल त्यापैकी तर हे सांगायचं. तर ही क्वेश्चन आपण बघूयात की लिगल ॲप्टिट्यूड अँड लिगल रिझनिंग हे जी आपली अपकमिंग व्हिडिओ सिरीज असेल तर त्यात आपण जो काय आहे तर याच्यावरती एक लेक्चर देखील बनवायचा प्रयत्न करूयात. तो पुढचा आपला जो काही एरिया आहे तर तो आहे जनरल नॉलेज विथ करंट अफेअर. तर आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर लिगल ॲप्टिट्यूड अँड लिगल रिझनिंग याला 30 मार्क असणार आहेत आणि जनरल नॉलेज विथ करंट अफेअर याला 40 मार्क असणार आहेत आणि 40 क्वेश्चन्स. तर याच्यात काय टॉपिक असणार, द टॉपिक सच एज हिस्ट्री, जिओग्राफी, जनरल सायन्स, इकॉनॉमिक्स, सिविक्स अँड द करंट अफेअर ऑफ द पास्ट 1 year. The subject is to access the knowledge of the recent happening and awareness of the world. ओके, तर या ठिकाणी आपल्याला जनरल नॉलेज विथ करंट अफेअरमध्ये काय विचारणार आहे, हिस्ट्री विचारतील, जिओग्राफी विचारतील, जनरल सायन्स विचारतील, इकॉनॉमिक्स विचारतील, त्यानंतर राज्यशास्त्र म्हणजे सिविक्स विचारतील, त्यानंतर करंट अफेअर की जो मागचं 1 yearचं असेल आणि 40 मार्क. तर आपण बघितलं तर हे सेकंड मोस्ट वेटेज आहे यामध्ये, तर हे मेरिट डिसाइडिंग असतं. तर यातली आपण बरीच व्हिडिओ बघणार आहोत तर याला आपण भरघोस असा प्रतिसाद द्यावा. ओके, तर याच्यावरती आपण एक खास अशी सिरीज बनवणार आहेत. तर जे काही 40 मार्क आहे तर त्यापैकी आपण जवळजवळ 30 मार्क घ्यायचीच किंवा त्याहीपेक्षा मोर दॅन 30+ आपण मार्क या विषयात घेऊयात. पुढचा जो काही एरिया आहे आपला तर तो आहे लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंग. तर यात आपण काय बघणार आहोत, द सब्जेक्ट इज टू बी टेस्ट कॅन्डिडेट ॲबिलिटी टू आयडेंटिफाय द पॅटर्न. आता तो पॅटर्न पद्धत असते की म्हणजे एक सिरीज दिलेली असते, ABCDच्या टर्म्समध्ये असेल म्हणजेच अल्फाबेटच्या टर्म्समध्ये असेल, नंबरच्या टर्म्समध्ये असेल तर त्याचे पुढचं पॅटर्न काय असेल किंवा मिसिंग वर्ड काय असेल यातलं ते आपल्याला शोधायचं असतं. द लॉजिकल लिंक अँड रेक्टिफाय इलॉजिकल आर्ग्युमेंट्स असतात. त्यानंतर इट विल बी इन्क्लूड वाईड ॲनॉलॉजी म्हणजे समानता काय असेल हे देखील असतं. त्यानंतर कम्प्लिटिंग आर्ग्युमेंट्स, ड्रॉइंग वेल सपोर्टेड कन्क्लुजन, रिझनिंग बाय द ॲनॉलॉजी, ॲप्लाय प्रिन्सिपल और रूल्स हे देखील असतात. फर्दर दी सब्जेक्ट इज टू बी मेजर दी ॲबिलिटी टू अंडरस्टँड दी स्ट्रक्चरचं जे काय पॅटर्न असेल पुढचा तर तो काय असेल, समजा घडी वगैरे या पद्धतीचं यामध्ये असतं. रिलेशनशिप अँड टू ड्रॉ अ लॉजिकल कन्क्लुजन अबाउट दी स्ट्रक्चर्स. इट्स इन्क्लूड रिझनिंग डिडक्टिव्हली फ्रॉम दी set of statement and rule or principle that describe the relationship among the persons, things or events. तर आपल्याला जे आपण नातेसंबंध असतात तर त्यातली देखील या ठिकाणी प्रश्न हे विचारले जातात. तर हा देखील आपण टॉपिक बघणार आहोत. यावरती देखील आपण काही व्हिडिओ पब्लिश करूयात. ओके, त्यानंतर पुढचा जो काही एरिया आहे तर हे सांगायचं होतं लॉजिकल आणि ॲनालिटिकल रिझनिंगवरती किती क्वेश्चन्स असणार आहे तर 30 क्वेश्चन असणार आहे. आणि जो काही पुढचा आपला लास्ट वन एरिया आहे तो म्हणजे इंग्लिश. तर आता इंग्लिशमध्ये या ठिकाणी काय काय असणार, दिस सेक्शन विल बी कन्सिस्ट द क्वेश्चन ऑन द एरियाज लाईक व्हॉकॅब्युलरी. तर व्हॉकॅब्युलरीमध्ये ते काय विचारतील तर सिनोनॉम्स विचारतील, अँटोनॉम्स विचारतील, ॲनालॉजीज विचारतील. ओके, तर एक्सेट्रा त्यांनी दिलं आहे. तर यामध्ये आपण जर बघितलं कन्सिडर केलं 2 सिनोनॉम्स, 2 अँटोनॉम्स किंवा ॲनालॉजी 2 विचारल्या तर या ठिकाणी 6 क्वेश्चन इथेच बनतात. आणि हा जो काही आपला आहे तर हा 50 मार्काला या ठिकाणी विचारला जाणारा एरिया आहे किंवा भाग आहे. त्यानंतर प्रोफिशियन्सी म्हणजे याच्यात काय असतं, आयडम अँड फ्रेजेस असतात, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स असतात, इम्प्रूव्हमेंट अँड रिअरेंजमेंट ऑफ सेंटेन्स असतं, त्यानंतर फिल इन द ब्लँक्स असतं, इंग्लिश युजेस एरर असतात. त्यामध्ये पुढे काय असतं तर कॉमन एरर, स्पॉटिंग एरर, इन ॲप्रोप्रिएट युजेस ऑफ वर्ड, स्पेलिंग मिस्टेक्स या ठिकाणी विचारले जातात. तर याच्यावरती जो 2 प्रश्न जरी आपण साधारण घेतले तर हे सगळं मिळून 20 मार्काला होतं. त्यानंतर इंग्लिश कंपॅरेशन विथ मिनिमम 2 पॅसेजेस फॉलो बाय 5 or 10 क्वेश्चन्स दॅट टेस्ट द रीडिंग अँड रिझनिंग ॲबिलिटी. म्हणजे कॅन्डिडेटची काय करणार आहे तर ती रीडिंग आणि रिझनिंगची म्हणजे त्याला किती अंडरस्टँड झालं तर याची ॲबिलिटी बघण्यासाठी ती 2 या ठिकाणी पॅसेज देखील टाकणार आहेत. तर जवळजवळ आपण जर बघितलं तर त्यावरती 10 क्वेश्चन्स असणार आहे. 10 क्वेश्चन म्हणजे आपल्या या ठिकाणी 10 मार्क हे या ठिकाणी झाले, कारण पॅसेज जो सोपी असतात त्यावरनं आपल्याला ही सॉल्व करायची असतात. त्यानंतर आपण व्हॉकॅब्युलरीवरती काही लेक्चर बघणार आहोत. तर आता सिनोनॉम्स असतील, अँटोनॉम्स असतील, ॲनालॉजी काय असेल, त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन्स वगैरे किंवा आयडम अँड फ्रेजेसवरती आपण देखील
एक एक दोन दोन लेक्चर या ठिकाणी बनवूयात की जेणेकरून तुमचे जे काय आहे तर एक 50 पैकी 30 मार्काचं सेक्शन, आपले 30 मार्क देखील आपण या सेक्शनमध्ये कव्हर करणार आहोत. तर अशा पद्धतीनं जो काय आहे तर डिटेल सिलेबस आपण या ठिकाणी डिस्कस केलेला आहे आणि पुढील लेक्चरपासून आपण जर भरघोस असा प्रतिसाद जर दिला तर जनरल नॉलेज, इंग्लिशचा काही पार्ट, लॉजिकल ॲनालिटिकल रिझनिंगवरती काही व्हिडिओज, त्याच्यानंतर लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग याच्यावरती आपण काही व्हिडिओ या ठिकाणी बघणार आहोत. तर तुम्ही निश्चितपणे जो काही हा आपला चॅनल आहे तर याला तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून मी जेव्हाही पुढील व्हिडिओ टाकेल तर त्यावेळेस अपलोड करेल तर त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी नोटिफिकेशन्स मिळतील आणि आपण एक्झामविषयी त्या ठिकाणी अपडेट राहूयात. ओके. तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपल्याला प्रिपरेशनसाठी जवळजवळ आता 1.5 महिना आहे असं आपण मानूयात. कारण या ठिकाणी जर आपण बघितलं तर ही जो काही स्क्रीनशॉट घेतला आहे मी तर तो जे काही महाराष्ट्र TET सेल आहे तर त्यावरनं घेतला आहे. तर आपण या ठिकाणी बघितलं तर 3 वर्षाची जी काही CET असणार आहे तर त्याच्यासाठी हॉल तिकीट कधी इश्यू होणार आहे तर ते 13/7/2022 रोजी. ओके. म्हणजे पुढील महिन्यात या ठिकाणी हा जो काय आहे तर तो हॉल तिकीट आपल्याला इश्यू होणार आहेत. ओके. त्यानंतर आपण जर बघितली तर एक्झामची डेट ऑफ ऑनलाईन MHLLB 3S कोर्स CET 2022 ची एक्झाम कधी असणार आहे तर ती बुधवार 3/8/2022 रोजी आणि 4/8/2022 रोजी इन मल्टिपल सेशन. म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितले तर एका दिवसात ते 2-2, 3-3 सेशन घेऊ शकतात. ओके. कारण ती जी काय आहे तर ते किती एक्झाम सेंटर्स त्यांना मिळतात त्याच्यावरती हे, किंवा किती कॅन्डिडेट अपेअर होतात त्यावरती ही गोष्टी डिपेंड असतात. म्हणजे आपली एक्झाम कधी आहे तर 3/8/2022 रोजी या ठिकाणी आपली एक्झाम आहे. ओके. तर निश्चितपणाने तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा जो काय आपलं ज्ञानसागर स्पर्धा परीक्षा चॅनल आहे तर याला लाईक करा, सबस्क्राईब करा की जेणेकरून आपल्यापर्यंत नवीन नोटिफिकेशन्स येतील. ओके. थँक्यू. धन्यवाद.